उमा चिट्याला TSTV न्यूज करिता आजची विशेष खबर। वराळ देवी चौक व वराळ देवी मंदिर सुशोभीकरणासाठी 60 लाखांच्या विकास कामाचे भूमिपूजन। कपिल पाटील फाउंडेशन अध्यक्ष व नगरसेवक सुमित पाटील यांच्या प्रयत्नातून माजी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या माध्यमातून नव्या वृत्तांत योजनेअंतर्गत वराळ देवी चौक व वराळ देवी मंदिराच्या सुशोभीकरणासाठी मंजूर 60 लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। या विकास कामामुळे वराळ देवी मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण होऊन भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत। तसेच परिसराच्या विकासाला चालना मिळणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली। यावेळी अखिल पद्मशाली समाज भिवंडीचे अध्यक्ष कोटापत्तीने रामकृष्ण, कार्याध्यक्ष कोंकामलेश्याम, खजिनदार बलराम अवधूत, महासचिव राजू गाजेंगी, उपाध्यक्ष मोहन कोंडा, उपाध्यक्ष वल्लाळ श्रीनिवास, उपाध्यक्ष बाले श्रीनिवास यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून नगरोत्थान मधून आम्ही वराळ देवी चौक याच्यासाठी 25 लाख रुपये आणि वराळ देवी मंदिराचं सुशोभीकरण, त्याच्यात पायऱ्या असतील, प्रौढ लोकांना चढण्यासाठी जी रेलिंग लावायची स्टीलची, पायऱ्या त्यांना चढता येत नाही त्याच्यासाठी रेलिंग असेल, पेवर ब्लॉक असतील, अशा बरीच कामं, त्याच्यासाठी 35 लाख रुपये आणि 25 असे टोटल माननीय केंद्रीय कपिल पाटील साहेब यांच्या माध्यमातून 60 लाखाची कामं आम्ही या पद्मानगर विभागात आज भूमिपूजन केलं। त्यासाठी उपस्थित आमचे समाजाचे अध्यक्ष कोटापत्तीजी, राजू गाजेंगीजी, मोहन कोंडाजी सभापती आणि बाकीचे सर्व मेंबर्स तिथे होते। आणि आज मी पद्मानगरच्या वतीने माननीय कपिल पाटील साहेबांना धन्यवाद देतो। खासदार असो किंवा नसो, परंतु विकासाचं काम, विकासाची गती अजून थांबली नाही, त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि भिवंडीत प्रत्येक ठिकाणी तेलुगू पद्मशाली समाजांचा जे पौषमाचा सण वगैरे चाललाय, त्यांच्या निमित्त तुम्ही त्यांना भेट देताय नागरिकांना, त्याच्याबद्दल काय? आता पौषमाचा कार्यक्रम मी माझ्या कार्यालयाच्या माध्यमातून करायचो, परंतु पौषमाच्या नावाने बऱ्याच काही गोष्टी आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून बघतो की वेगवेगळ्या हा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आहे, समाजाने ठरवलेला कार्यक्रम आहे आणि समाजाच्या लोकांचा कार्यक्रम आहे, परंतु हा कार्यक्रम ठेवत असताना वेगवेगळे प्रकार तिथे घडतात। त्याच्यामुळे आम्ही हा कार्यक्रम रद्द करून कार्यकर्त्याच्या घरी जाऊन पौषमाचा कार्यक्रम करणार आणि पौषमा देवी असेल, वराळ देवी असेल, या सर्वच देव्यांचं पूजन त्यांच्या घरी होतं आणि त्यांच्या घरी जाऊन आम्ही जे काय कार्यक्रम आहे ते कार्यकर्त्याच्या घरी जाऊन आता आणि भिवंडीकरांना आणि माननीय सर्वच तेलुगू समाजा लोकांना पौषमाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद।